काय काय त्याग करतो. एखादं उदाहरण सांगा बरं. मी सर या गोष्टीचा मी त्याग केला. आपण त्याग करतो का? आपण कोणासाठी काही करतो का? कधीच काही करत. एखाद्याने जर सांगितलं की एक ग्लासभर पाणी दे, बहिणीने सांगितलं आपल्याला की ग्लासभर पाणी, आपण काय म्हणतो? तुझं तू घे. मग आपण त्याग करण्याची आपली भावना आहे का? शांत बस. त्याग करण्याची आपली भावना नसते. आणि जिथं त्याग आणि समर्पण आहे त्याच ठिकाणी यश आहे. बघा आता आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप नाव आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, अनेक महापुरुषांची नाव आहे. कारण त्यांनी आपलं आयुष्य त्या कार्यासाठी वेचलेलं आहे, त्या कामासाठी त्यांनी त्याग केलेला आहे. मग आता आपला अभ्यासासाठी त्याग करायचा, झोपीचा त्याग करायचा. अभ्यास करायचा तर झोपीचा त्याग करायचा. सकाळी 6 वाजता उठायचं, 5 वाजता उठायचं आणि अभ्यास करायचा. म्हणजे आपण काय केला? झोपीचा काय केला? आपण त्याग केला. त्याग केला की नाही? शाळेमध्ये जर तुमचे ड्रायव्हर काका म्हणले आज आमच्या मागे लग्न आहे, आज आमच्या मागे एखादा दहाव्याचा कार्यक्रम आहे, आज आमची तब्येतच बरी नाही, तर वर्षात किती सुट्ट्या होतील? मग तब्येत बरी नसताना सुद्धा ते गाडी चालवतात. म्हणजे त्यांनी काय केला? त्याग केला. आई वडील बघा त्यांचे बाकीचे काम ते बाजूला ठेवतात. आई स्वतःला सोनं करत नाही, वडील स्वतःला नवीन कपडे घेत नाही, पण आपल्या शाळेची फीस भरतात. बाई त्यांनी त्या गोष्टीचा काय केला? तुमच्यासाठी त्याग केला आहे. आणि त्यागातून माणूस घडत असतो. आणि मग आपण काय केलं पाहिजे? आपण अभ्यासाचा काय केला पाहिजे? त्याग केला पाहिजे आपण अभ्यासाचा. बरोबर आहे की नाही? अभ्यासाचा त्याग केला पाहिजे की नाही? आणि खेळाचा काय केला पाहिजे? स्वीकार केला पाहिजे. अभ्यासाचा त्याग केला पाहिजे. त्याग केला पाहिजे का अभ्यासाचा? यस. अभ्यासाचा त्याग नाही केला पाहिजे, थोडा खेळाचा त्याग केला पाहिजे. अभ्यासाचा काय केलं पाहिजे? आपण स्वीकार केला पाहिजे. टार्गेट आपला अभ्यास असलं पाहिजे. होमवर्क, क्लासवर्क, रीडिंग हे आपलं धैर्य असलं पाहिजे. हे आपलं काय असलं पाहिजे? टार्गेट असलं पाहिजे, धैर्य असलं पाहिजे. मग आपण उलट करतो, आपण अभ्यासाचा त्याग करून टाकतो. हो की नाही? अभ्यासाचा त्याग करतो आणि मग आई वडील म्हणतात बाकीच्या मुलांचे अक्षर चांगलं आहे, बाकीची मुलं हुशार आहे, अभ्यासात चांगले, माझा मुलगा अभ्यासात कच्चा आहे. पण त्यांना कोण सांगणार की तुमच्या मुलानं मुलीनं अभ्यासाचा काय केलाय? त्याग केलाय. मग अभ्यासाचा त्याग केलेले मुलं येतात 4थीला 5वीला येतात, वाचता येत नाही. कारण त्यांनी काय केला असतो? त्याग केला असतो अभ्यासाचा. असं करू नका. दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा आपले आई वडील आपली फीस भरतात, आपला वह्या पुस्तकं ड्रेस घेऊन येतात. आपल्या अंगामध्ये चांगला ड्रेस असतो, आपल्या वडिलांच्या अंगामध्ये फाटलेला ड्रेस असतो, आपल्या अंगामध्ये चांगली बनियान असते, त्यांची बनियान फाटलेली असते. एवढा त्याग जर ते आपल्यासाठी करतात तर आपलं काम काय? आपलं काम काय? आपलं काम आहे अभ्यास आपण मनापासून चित्त एकाग्र करून कर. आणि त्यासाठी वातावरण सुद्धा चांगलं पाहिजे. वातावरण चांगलं पाहिजे की नाही? शाळेमध्ये प्रसन्न वातावरण असतं तर मुलांना शिकावं वाटेल. घरामध्ये प्रसन्न वातावरण असेल तर मुलांना अभ्यास करावा वाटेल. ते तसं वातावरण आपल्याला तयार करायचं. आणि रोज अभ्यास असंही नाही. एक दिवस सॅटरडे आपण लॉंग असेंब्ली मध्ये मुलांना थोडस मनोरंजन मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. आता या मुली कुठलंही गाणं लावलं तर त्याच्यावर त्या डान्स करतात. म्हणजे यांची बाकीचे सुद्धा स्किल डेव्हलप झाले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण ही लॉंग असेंब्ली घेत असतो. आणि लॉंग असेंब्लीच्या दिवशी त्या दिवशी मुलं कधीच सुट्टी मारत नाही. कारण त्यांच्या शनिवार म्हटलं की काही काम असेल बघा. जुने लोक म्हणजे आज शनिवारी आज ना करू, पण आपला शनिवार काय आहे? शनिवार आमच्या आवडीचा आहे. शनिवार आमच्या आवडीचा आहे. कारण शनिवारी तेवढी धमाल, तेवढी मस्ती, तेवढा आनंद, तेवढे हॅप्पी शनिवारी मुलं असतात. आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षक सुद्धा आनंद घेतात या लॉंग असेंब्लीचा. हे डांगे पॅटर्न आहे. हीच डांगे पॅटर्न, हीच दादाजीने आपल्या दिलेली शिकवण आहे की शाळा कशी चालवायची. तर शाळेचं घर करा
आणि घराची शाळा करा. हॉस्टेलचं घर करा, घराचं हॉस्टेल करा. घराची शाळा करा, शाळेचं हॉस्टेल करा. म्हणजे काय करायचंय, घरी गेलं तरी शाळेसारखा अभ्यास करायचा आहे, शाळेत आलं तरी घरच्या सारखं राहायचं आहे. घरच्या सारखं राहायचं म्हणजे कसं राहायचं, बायांच्या उड्या मारायच्या, फॅनला लटकायचं, असं करायचंय का, खोड्या करायच्या, असं करायचं. शाळेत आलं तर घरच्या सारखं वाटलं पाहिजे आणि घरी गेलं तर शाळेसारखं वाटलं पाहिजे. जशी शिस्त शाळेमध्ये तशी शिस्त घरी असली पाहिजे. जसं फ्री वातावरण घरी आहे तसं वातावरण शाळेमध्ये असलं पाहिजे. जसं तुम्ही आई वडिलांसोबत बोलता तसं तुमच्या शिक्षकांसोबत बोललं पाहिजे. आणि जसे शिक्षक आपल्या मुलांसोबत बोलतात तसं शिक्षकांनी तुमच्या सोबत बोललं पाहिजे. आणि शिक्षकांनी तुम्हाला प्रश्न विचारले आणि तुम्ही उत्तर दिले असं न करता तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे, त्याला समर्पक उत्तर हे शिक्षकांनी दिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपलं शैक्षणिक वर्षाचं आजची पहिली लॉंग असेंब्ली विविधतेने नटलेली आणि सर्वांची आवडती अशी लॉंग असेंब्ली. प्रत्येक महिन्याला 2-3 लॉंग असेंब्ली होतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये मुलांना आपण गायडन्स करत असतो. बघा, काल आपण प्रार्थना घेतली, प्रार्थना घेतल्याबरोबर पाऊस चालू झाला. मुलांना प्रार्थनेचं महत्व काय, मुलांमध्ये भावना जागृत करणं हे आपलं कर्तव्य आहे. इतकी वाईट अवस्था आहे काही ठिकाणी की अक्षरशः आई वडील त्यांना एक टाइम जेवायला मिळत नाही. काही लोक आई वडिलांना सांभाळत नाही. अत्यंत वाईट अवस्था आहे. पण त्यांना किव सुद्धा येत नाही. ज्यावेळेस आपण इथं प्रार्थना लावतो, ज्यावेळेस आपण इथं काही आईचं गाणं लावलं, वडिलाचं गाणं लावलं तर मुलांच्या डोळ्यामधून पाणी येतं. म्हणजे त्यांच्यामध्ये भावना जागरूक आहे. ती भावना जागरूक ठेवण्याचं काम आपल्याला शिक्षकांना यापुढे सुद्धा करावं लागणार आहे. नाही तर निवड निबरगट्ट जर झाले तर त्यांना आईची कीव येणार नाही, वडिलांची कीव येणार नाही, पशु पक्ष्यांची सुद्धा कीव येणार नाही. त्यांच्यामध्ये तो मातृत्वाचा भाव आपल्याला तयार करावा लागेल. भावनिक असलं पाहिजे. बघा, काही लोकांना थोडस काही झालं तर लगेच डोळ्यामध्ये पाणी येतं. ते भावनिक असतात लोक, त्याला भावनिक आहे, त्याला लगेच डोळ्यात पाणी येतं. मग कसा पाहिजे, निबरगट? निबरगट पाहिजे का? नाही, निबरगट नको. थोडं भावनिक. ज्यावेळेस मुलं तयार होतील त्यावेळेस त्यांना आपल्या भावनेची कदर होईल. नाही तर मग आई वडील काय म्हणतात, आम्ही खूप केलं हो, खूप कष्ट केले, खूप कमवलं, खूप प्रॉपर्टी केली, पण त्यांना कदर नाही. म्हणतात की नाही, मुलीला खूप शिकवलं पण तिला कदरच नाही, मुलाला खूप शिकवलं पण त्याला कदर नाही. विदेशात गेला तिकडच त्याला लग्न करून टाकलं, आम्हाला बोलवलं पण त्याला कदरच नाही. आमची कदर का नाही, तर तसं आपण त्याला घडवलंच नाही. आपण फक्त काय केलं, शिक्षण देत राहिलो त्याला. हा जो दुसरा संस्काराचा जो भाग आहे तो आपण दिलाच नाही, तर त्या शिक्षणाचा शून्य उपयोग होईल. त्यामुळे आपल्याला शिक्षकांना मुलांना संस्कार द्यायचं सुद्धा काम मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागणार आहे. तर सर्वांना आता शिक्षकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि चांगला अभ्यास करा, चांगल्या रँकनी पास व्हा. दुसऱ्या 1-2 महत्वाच्या सूचना, प्रत्येक महिन्याला प्रत्येक क्लास टीचरने आपल्या आपल्या विषयाची टेस्ट घ्यायची आहे आणि टेस्टमध्ये 20 मार्काची टेस्ट घ्यायची. आणि त्या टेस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे टॉप 5 मध्ये म्हणजे पहिल्या 5 मध्ये ज्यांचे रँक राहतील त्यांचे बॅनर शाळेमध्ये आपण लावणार आहोत. प्रत्येक वर्गाच्या बाहेर त्यांचं बॅनर आहे. या महिन्याचे विनर टॉप 5, ऑगस्ट महिना टॉप 5 स्टुडंट, जुलै महिना टॉप 5 स्टुडंट. त्या 5 मध्ये आपलं जाण्यासाठी मुलांची काय होईल, स्पर्धा तयार होईल. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 20 पैकी किती मार्क पडले आहेत त्याची लिस्ट तयार करून, PDF तयार करून, लिस्ट तयार करून ती लिस्ट आपण पालक मीटिंग मध्ये सुद्धा ठेवणार आहोत आणि शाळेच्या ग्रुपला सुद्धा टाकणार आहोत. दुसरी एक महत्वाची सूचना की प्रत्येक पालक मीटिंगला प्रत्येक विद्यार्थ्याची आई आणि वडील शाळेमध्ये आपल्याला आवश्यक आहेत.
नाही आई वडील येऊ शकले तर किमान वडील, नाही वडील येऊ शकले किमान आई, दोघांपैकी एक जण आवश्यक आहे. प्रत्येक क्लास टीचरकडे 10 महिन्याच्या 10 पालक मिटिंगच्या 10 याद्या दिलेल्या असतील. प्रत्येक पालक मिटिंगला कोण हजर आहे कोण गैरहजर याची नोंद आपल्याला यापुढे ठेवायची आहे. ही एक महत्वाची सूचना त्याच्यामध्ये सर्वांनी लक्षात ठेवा. मागच्या वर्षीचे हँडरायटिंग खूप छान मुलांनी हँडरायटिंग सुधारवलं होतं. यावर्षी हँडरायटिंगला चांगले चांगले आपल्याला गिफ्ट द्यायचे आहेत. आणि मागच्या वर्षी हॉलिडे होमवर्क जो दिलेला होता तो किती विद्यार्थ्यांनी पूर्ण केलाय? 18ची यादी ना. त्यांना स्पेशल ट्रॉफी आपण बनवून देणार आहोत. 18 विद्यार्थ्यांचा स्पेशल सन्मान विथ आई वडील, धन्य माता पिता. म्हणजे 200, म्हणजे जर छोटे मुलं जर सोडले ज्युनियर सिनियरचे तर जवळपास 200 विद्यार्थ्यांपैकी फक्त 18 मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीतला अभ्यास पूर्ण केलाय. मग परत पालक म्हणतात की आमच्या मुलाचं नाव का नाही, आमच्या मुलीचं नाव का नाही. तुम्ही जर मेहनत घेतली नाही तर त्याचं तुम्हाला फळ मिळणार नाही. तुमच्या मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर अभ्यासाचा त्याग केला असेल तर तुम्हाला कुठल्याही शाळेत गेले, कुठलेही शिक्षक शिकवायला असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. मग आपले मुलं अभ्यासाचा त्याग करणार नाही किंवा ते अभ्यासाचा त्याग करताय का याच्याकडे प्रत्येक पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा. त्यामुळे त्याचं सुद्धा सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर यावर्षी आपण गुड हँडरायटिंग आणि अबॅकस याच्यावर विशेष भर देणार आहोत. त्याच्यामुळे मॅथ एकदम परफेक्ट होणार आहे. आणि खूप मुलांचे हँडरायटिंग एकदम छान झालेत. प्रत्येक क्लास टीचरनी रोज काहीतरी मुलांचे फोटो काढून ग्रुपला टाकले पाहिजे. की पालकांची अपेक्षा असते की माझ्या मुलाचा माझ्या मुलीचा कुठंतरी फोटो आला पाहिजे. आणि जे मुलं चांगले परफॉर्मन्स करतात त्यांना प्रोत्साहन द्यायचं काम प्रत्येक टीचरनी आपण केलं पाहिजे. त्यांचे व्हिडिओ फोटो आपण ग्रुपला टाकले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा रोजच्या रोज ग्रुपला काही ना काही अपडेट सर्व शिक्षकांनी टाकायचे आहेत. आता फक्त लेजिमचे मुलं आणि मुली